सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि एपिसोड आवडला तर लाईक नक्की करा. चला तर वळूया आजच्या आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे चांदमातला, एपिसोड 134. मग आता इकडे बरेच दिवस झालं उस्मान नावाचा बोकड बांधून ठेवला होता आणि त्याची कत्तल करण्याची वेळ आली होती. आणि रवी शेठना शशी म्हणाला, बाबा, उस्मानचा हिशोब कधी चुकता करायचा आणि तो कुणी करायचा हेही सांगा. आणि ही संधी तुम्ही जर मला दिली तर फार बरं होईल बाबा. आणि रवी शेठ म्हणाले, अजित, लेट्स गो. आणि दोघेही तडकाफडकी अशा पापी आत्म्यांना मुक्ती देणाऱ्या त्या मंदिरात पोहोचले. इतके दिवस झाले रवी शेठच्या सांगण्यावरून त्याला मरण यातना देत त्याचा छळ सुरू होता आणि महेश सारखा तो सुद्धा मरण मागत होता. पण हा छळ त्याला सहन होत नव्हता. आणि जेव्हा तिथं रवी शेठ आणि शशी पोहोचले तेव्हा उस्मान गयावया करत होता. खूप म्हणजे खूप छळ केला होता त्याचा, अगदी नरकात होतो तसा. त्याच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या. त्याचं शरीर ठिकठिकाणी रक्ताळलेलं होतं, तोंड सुजलेलं होतं, शरीर सुजलेलं होतं, डोळे लाल झाले होते. आणि त्याच्यासमोर एक खुर्ची मांडली आणि तिच्यात पायावर पाय टाकून त्यांच्या नेहमीच्या रुबाबात रवी शेठ बसले आणि शशी त्यांच्या पाठीमागे हात टांगून उभा राहिला. आणि रवी शेठ त्याच्यावर नजर रोखून करड्या आवाजात म्हणाले, तुझी इतकी हिंमत की तू माझ्या नातूपर्यंत पोहोचला? बुडका सोडून डायरेक्ट शेंड्यापर्यंत चढलास? तुझ्या हिमतीची तर दाद दिली पाहिजे उस्मान. आणि यानंतर तू माझ्याच मुलाला, या अजितला फितवत होतास का माझ्या विरोधात? अख्ख्या मुंबईवर राज्य करायचं आहे ना तुला, मला संपवून, माझा वंश संपवून? मग आता तुझी ही सुद्धा इच्छा पूर्ण होणार. अख्ख्या मुंबईवरच नाही तर अख्ख्या जगभर तुझी आत्मा भटकत राहील आणि राज्य करत राहील. उस्मान आता खूप घाबरला. इतके दिवस त्याला डांबून ठेवला होता आणि आत्ता रवी शेठ आले म्हणजेच त्याच्या मृत्यूची तारीख आणि वेळ फिक्स करूनच आले होते. उस्मान आता दयेची भीक मागत होता आणि रवी शेठ, माफ करा, माझं चुकलं, असं म्हणत होता. आणि रवी शेठने त्याच्या सणसणीत कानाखाली दिली आणि म्हणाले, फक्त एक कारण सांग मला तुझ्यावर दया करण्याचं आणि मग मी तुझ्यावर दया करतो. हरामखोर, आपल्या धंद्यात फॅमिलीला टार्गेट करायचं नाही हा उसूल असतो आणि तुम्ही एकही उसूल पाळलेला नाही. उलट फॅमिलीला टार्गेट करून तुम्ही धंदा करून असे एकमेकांचे वंश संपवता का? मग आता ठीक आहे, सुरुवात तू केलीस ना, मग आता या गेमचा शेवट मी करणार. अजित, असं म्हणून रवी शेठने शशीला हाक मारली आणि शशी म्हणाला, हो बाबा. आणि शशी मोठ्यानं म्हणाला, घेऊन या रे त्यांना. आणि एकामागे एक अशी उस्मानची 2-3 बायकांची आणि ती सुद्धा वेगवेगळ्या एरियात राहत असलेल्या त्याच्या बायका, त्याची ती लहान मोठी अशी 5-6 पोरं घेऊन आले शशीचे लोक आणि सगळ्यांना काचेच्या पलीकडे उभं केलं. काचेच्या अलीकडे उस्मान, रवी शेठ, शशी होते आणि त्या सगळ्यांना बघून त्याला धक्काच बसला. आणि उस्मानला असं वाटलं की या सगळ्यांची माहिती रवी शेठनं कशी पोहोचली. उस्मानच्या बायका होत्या एकापेक्षा जास्त, सगळ्यांना मुलं होती, त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असायच्या. आणि जरी शत्रूनं फॅमिलीला टार्गेट केलं तरी आणि एक वंश संपवला तरी दुसरीचा जिवंत असायचा. असं म्हणून त्यानं इतकं सगळं प्लॅनिंगनं इतक्या बायका करून इतकी मुलं केली होती. आणि अशा धंद्यात जितकी आपली मॅन पॉवर असेल तितकंच चांगलं असं त्याला वाटत होतं. आणि रवी शेठचा मात्र एकच मुलगा आणि त्यालाही एकच मुलगा. तो वंश संपला की सगळं संपलं, म्हणून तो अभिजितला टार्गेट करायला गेला होता. आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघून शशी म्हणाला, काय झालं उस्मान, तू चकित झालास का? आणि तुला प्रश्न पडला असेल की हे सगळे इथे कसे? तुला काय वाटलं, तुलाच फक्त गुपचूप माहिती काढून फॅमिलीपर्यंत पोहोचता येतं का? मग आम्ही काय आतापर्यंत या धंद्यात राहून गोट्या खेळला की काय, असं तुला वाटतं का काय? तुझ्या 2 बायका गरोदर आहेत हेही आम्हाला माहीत आहे, त्यांच्यावर सुद्धा आमची नजर आहे. त्यांना मुलगा झाला रे झाला की आम्ही त्यांना सुद्धा संपवणार आणि आता तुझ्यासमोरच तुझा सगळा वंश संपणार. तसं उस्मान फार घाबरला, फार गयावया करायला लागला. माझी लहान लहान मुलं आहेत रवी शेठ, उनको बख्श दो, उन्होंने क्या किया है, कच्ची कली है, छोड़ दो, रहम करो, असं म्हणायचा. आणि शशीला आता इतका राग आला की त्यानं त्याला एका लाथातच खाली आडवा पाडला आणि लाथनं तुडवून तुडवून त्याच्या तोंडावर लाथ घातली
आणि त्याच्यावर पाय देऊन उभा राहिला आणि म्हणाला, हरामजादे, आता तुला कळलं का? मुलं लहान आहेत, उनको बक्ष दो, रहेम करो. आणि आमचा अभिजित तुला मोठा वाटला का? त्याला मारताना, त्याला किडनॅप करताना, त्याच्या कानाखाली देताना तुझा हात जराही थरथर नाही का आपला? आणि आता तुला तुझ्या त्या पिलावळीची दया येते का? नाही उस्मान, अजिबात नाही. तुला आता माफी नाही. निष्पाप मुलांना टार्गेट करायचं याची सुरुवात तू केलीस आणि आता तुझ्या कर्माची शिक्षा तुझी ही मुलं भोगणार. तुला एक न्याय आणि आम्हाला एक न्याय असं इथे चालत नाही. उस्मान पुन्हा कसाबसा उठला. त्याच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत तो त्याच्या मुलांच्या प्राणांची भीक मागणारच होता. आणि तो कसाबसा अर्ध मेलेल्या अवस्थेत पुन्हा माफी मागणार इतक्यात शशीनं त्याच्या थोबाडीत दिली. तीही इतक्या जोरात थोबाडीत दिली की त्याचे 2 दात निखळूनच पडले. शशी आता फार चिडला होता. त्याची मुलं आता रडायला लागली होती आणि त्यांना उस्मान दिसत नव्हता, पण उस्मानला मात्र ती दिसत होती आणि त्याला फार फार यातना होत होत्या. स्वतःच्या मुलांना असं शेळ्या मेंढ्यासारखं हात बांधून आणलेलं बघून शशीनं आता त्या मुलांना इथून घेऊन जा रे, एकेकाला गोळीने उडवून टाका असं सांगितलं. आणि उस्मान फार फार तडफडला, फार रडायला लागला. वारंवार हात जोडत होता. जमिनीवर डोकं टेकवून रविशेठची माफी मागत होता. आणि रविशेठ म्हणाले, असाच मी तडफडलो होतो उस्मान, त्या रात्री, ज्या रात्री तू मला फोन केलास आणि सांगितलंस की अभिजितला तू किडनॅप केला आहेस. आणि आता खरं खरं बोल, काही वर्षांपूर्वी माझा मुलगा अजित आणि माझ्या सुनेच्या गाडीवर कोणी हल्ला केला होता? आणि जर खरं बोललास तर तुझा नाही पण तुझ्या मुलांचा विचार केला जाईल, कारण तुझा मृत्यू तर तय आहे. आणि उस्मान म्हणाला, रविशेठ सांगतो, सगळं सांगतो. मीच हल्ला केला होता काही वर्षापूर्वी तुमच्या मुलाच्या आणि सुनेच्या गाडीवर. मला माफ करा. मलाच तुमचा वंश संपवून अख्ख्या मुंबईवर राज्य करायचं होतं. माझी चूक झाली. आता मी सगळं कबूल केलं. आता माझ्या मुलांना वाचवा, त्यांना मारू नका रविशेठ. अजितला आवरा असं म्हणून तो गयावया करत होता. आणि मुझे माफ कर दो असं म्हणायचा आणि प्राणांची भीक मागायचा. रविशेठना आता खूप राग आला होता. हे सगळं ऐकून त्यांच्या डोळ्यात रक्त साकळलं होतं. शशीसुद्धा चिडला होता आणि तो म्हणाला, उस्मान, नीट बघ माझ्या डोळ्यात आणि एक गोष्ट लक्षात ठेव, रविशेठ जैसा दरंदर और कोई हो नहीं सकता. तालाब चाहे कितना भी गहरा क्यों न हो, कभी समंदर नहीं बन सकता. आणि तू बाबांची बरोबरी करायला निघाला होतास असं म्हणून शशीनं त्याच्या आणखीन एक कानाखाली दिली. आणि उस्मानच्या तोंडून हे ऐकून आता रविशेठना पुन्हा तोच दिवस आठवला, ज्या दिवशी त्यांच्या सुनेचा आणि मुलाचा मृतदेह त्यांच्यासमोर होता. तरुण मुलाचा मृतदेह समोर बघून शारदाचा तो आक्रोश आणि रविशेठच्या डोळ्यातले अश्रू आणि आईवडिलांशिवाय पोरका झालेला तो छोटासा काही महिन्यांचा अभिजित त्यांना दिसायला लागला. आणि रविशेठच्या मेंदूत आणि हृदयात फार फार गोंधळ माजून भावनांचा कल्लोळ उठला. ते आक्रोश, टाहो, आवाज सगळं पुन्हा त्यांना जसंच्या तसं आठवायला लागलं. आणि त्यांनी शांतपणे डोळे झाकले आणि तितक्यात शांतपणे पिस्तूल उचलला आणि धडाधड अशा 6च्या 6 गोळ्या उस्मानच्या छातीत घातल्या. शशीने आता त्यांच्या हातातून पिस्तूल काढून घेतलं आणि पुन्हा दुसरं भरलेलं पिस्तूल त्यांच्या हातात दिलं. आणि मेलेल्या उस्मानच्या शरीरात पुन्हा रविशेठने 6 गोळ्या झाडल्या. तब्बल 12 गोळा उस्मानच्या शरीरात गेल्यानंतर तो जिवंत राहणं शक्य नव्हतं आणि त्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला देह त्यांच्या समोर होता. रविशेठने अजूनही डोळे झाकलेले होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि त्यांच्या हातातून पिस्तूल गळून पडलं. शशीच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले आणि त्यानं रविशेठना आलिंगन दिलं. दोघांचीही छातीला छाती भिडली. एका हृदयाची भाषा दुसऱ्या हृदयाला समजली आणि पुन्हा आपला अजित आपल्या मिठीत आहे, आपला मुलगा आपल्या मिठीत आहे असं त्यांना वाटलं आणि ते शांत झाले. आणि काही काळ असाच गेला. दोघेही शांत झाले आणि डोळे पुसून रविशेठ म्हणाले, अजित, उस्मानच्या मुलांना सोडून दे. चुकीच्या पायंडा पडायला नको आपल्या धंद्यात. ज्याची शिक्षा त्यालाच मिळेल, त्याच्या कुटुंबाला आणि मुलांना नाही. आणि उस्मानची शिक्षा उस्मानला मिळाली. आणि शशी अश्रू पुसून म्हणाला, बाबा, मला माहीत होतं तुम्ही कधीच चुकणार नाही. धंदा कोणताही असू द्या, त्याचेही नियम पाळून तुम्ही चालणारच. मग शशीनं त्या मुलांना जिथं होतं तिथं सोडण्यात सांगितलं आणि मग दोघेही बाहेर येऊन भिंतीच्या पलीकडेच असलेल्या
एका आलिशान हॉलमध्ये बसले आणि रवी शेठने नोकरांना ऑर्डर दिली आणि म्हणाले, तिला घेऊन या रे. आणि शशी म्हणाला, बाबा तिला म्हणजे कोणाला? इतक्यात 2 ग्लास आणि 1 बिअरची बाटली असा सरंजाम त्यांच्यासमोर आला आणि 1 सिगारेटचं पॅकेटसुद्धा. शशी हसला आणि खूप दिवसांनी हे सगळं बघून आता त्याच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं आणि त्यानं आधी सिगारेट घेतली. लायटरने सिगारेट पेटवून मस्तपैकी कशवर कश मारायला लागला आणि रवी शेठ म्हणाले, बायकोला आवडते का बघ आधी. आणि शशी म्हणाला, तिला कोण विचारतो, ती तर नकोच म्हणणार. रवी शेठ म्हणाले, असं नाही, त्या आहेत म्हणून आपण आहे. त्यांच्याही काही गोष्टी ऐकायच्या, पण सगळ्या नाही ऐकायच्या. शशी म्हणाला, बाबा मी तेच ऐकलं, तेही लग्नाच्या आधी. आणि देवाला हात जोडलेत. देवाला न मानणारा मी आता त्याच्यासमोर झोकतो. आता मग तिचं आणखी काही नाही ऐकणार. तिला तर काय, तिचं ऐकायला लागलो तर ती वेडी म्हणेल श्वासच घेऊ नको. आणि रवी शेठ हसून म्हणाले, गुड गुड, पण ते जाऊ दे, लग्नानंतर काही ऐकलंस की नाही. शशी म्हणाला, मग ऐकतो ना. कमी केली मी हल्ली सिगारेट, तिच्या देखत ओढत नाही. आणि ती जवळ असेल तर मला सिगारेटचं ध्यानही येत नाही. तिचाच असं काही गावरान तडका असतो की बाकी सगळे झिरो असतं तिच्यासमोर. आणि रवी शेठ हसले आणि म्हणाले, नॉटी बॉय. आणि मग सिगारेट आणि दारू पित पितच दोघांनी खूप गप्पा मारल्या. दोघेही फुल चिंग होऊन घरी गेले आणि शशी बेडरूममध्ये आला आणि दरवाजा वाजवण्यासाठी त्यानं दरवाज्यावर हात ठेवला. त्याच्या लक्षात आलं की दरवाजा उघडा आहे, फक्त ढकललेला होता. मग तो आत आला. दार न लावता त्यानं पाहिलं तर चंद्रा झोपली होती आणि तो तिच्याजवळ गेला आणि नशेत तिला म्हणाला, ए झोपलीस होय, चल उठ. चंद्रा उठली आणि तू केव्हा आलास असं म्हणणार इतक्यात त्याच्या तोंडाचा तिला वास आला आणि दचकून म्हणाली, ए तू दारू पिऊन आला का. शशी म्हणाला, यात इतकं दचकण्यासारखं काय आहे. आणि ही दारू नाही, बियर होती, बियर, एकदम ब्रँडेड. याला दारू म्हणत नाहीत. दारू स्वस्त असते, बियर महाग असते. असा तो दारू आणि बियरमधला फरक सांगत होता चंद्राला. आणि तू सिगारेटला सुद्धा बिडी म्हणते, बावळट कुठली, येडी गावंडळ असं म्हणून तो तिला हसत होता. चंद्रा आता चिडली आणि बेडवरच उभा राहिली. कमरेवर हात देऊन त्याला भांडत म्हणाली, मग ते काय बियर का फियर अमृत असतं का. आणि तुला नाही माहीत, मला दारू पिणाऱ्यांचा राग येतो. माझा बाप पण तसाच मसण्या रोज प्यायचा आणि माझ्या आईनं साठवलेलं पैसे घेऊन जायचा. आणि शशी म्हणाला, मी तसं करतोय का, तुझ्या पैशाची पितोय का, माझ्या पैशाची पितोय ना, मग तुझा काय प्रॉब्लेम आहे. आणि चंद्रा म्हणाली, माझा एकच प्रॉब्लेम आहे, तू आधी त्या बिड्या फुकत होता, ते काही कमी होतं का, म्हणून आता हे पण करायला लागलास. मला आधी माहीत असतं तर लग्नच केलं नसतं तुझ्यासोबत. आणि शशी हसून म्हणाला, तुझ्यासमोरच बिड्या पित होतो की तरी पण लग्न केलंस ना. आणि आता चंद्रा त्याची चूक दुरुस्त करत म्हणाली, बिड्या नाही, सिगारेट. सिगारेट म्हणतोस ना तू तिला, तू सिगारेट पित होता. आता तू इतका पिला आहेस की तुला सिगारेट आणि बिडीतला फरक कळे ना. आणि सांग, तुला कशाचं इतकं टेन्शन येतं रं, म्हणून तू असा करतोस. तुझी बायको पळून जाते का, का तिला पोरगं होत नाही. तुझ्या घरात पोरींची लाईन लागली आहे का, म्हणून त्यांच्या लग्नाचं तुला टेन्शन आले. आणि शशी डोकं खाजवत म्हणाला, या सगळ्यांचा काय संबंध ड्रिंक करण्याशी. चंद्रा म्हणाला, कारण आमच्या गावाकडची लोक हे सगळं असेल ना कारण तरच टेन्शननं दारू पितात. मसण्या तुझ्याकडे तर सगळं चांगलं आहे तरी तू पितोस. आणि शशीनं आता तिचा हातच पकडला आणि तिला धपकन खाली ओढून बसवली बेडवर आणि तिला मिठी मारत म्हणाला, मला एकच टेन्शन आहे, माझी बायको ना खूप गोड आहे, खूप क्यूट आहे, खूप ब्युटिफुल आहे आणि मला तिचीच नशा होते. आणि चंद्रा आता थोडी हसली तरीही म्हणाली, सोड मला, झोप आता तिकडं तोंड करून, नको येऊच जवळ. आणि शशी म्हणाला, डावीकडे तोंड करू की उजवीकडे. आता चंद्रा होती त्याच्या डाव्या बाजूला आणि ती म्हणाली, तू उजवीकडे तोंड कर, म्हणजे तिच्या विरुद्ध दिशेला. आणि शशी तिला इंग्लिशमधून विचारत म्हणाला, लेफ्ट की राईट ते पण सांग. चंद्रा आता खाली झोपली आणि म्हणाली, आधी हे लेफ्ट राईट काय असतं ते सांग. आणि शशी तिला नशेत असताना तुझं तिची फिरकी घेत म्हणाला, डावी बाजू म्हणजे राईट, उजवी बाजू म्हणजे लेफ्ट. आणि मग चंद्रानं थोडा विचार केला आणि त्याला उजवीकडे तोंड करण्यासाठी म्हणाली, लेफ्टकडे तोंड करून झोप. तसा शशी म्हणाला, ओके. आणि लेफ्ट म्हणजेच डावी बाजू. म्हणून त्यानं चंद्राकडेच तोंड केलं. तिच्या अंगावर हात टाकून तिला जवळ ओढून घेतली
आणि तिची कंबर घट्ट पकडली आणि चंद्रमाली आरं आरं तिकडची बाजू ना, तिकडं झोप तोंड करून. आणि मग तर शशी आता तिच्या अंगावरच आला आणि तिला काहीही बोलण्याची संधी न देता तिच्या तोंडामध्ये तोंड घातलं आणि पुन्हा तिच्या ओठातला रस चोकायला लागला आणि तिच्या ओठांची नशा करायला त्यानं सुरुवात केली. आणि आता चंद्रासुद्धा मदहोश झाली आणि गप्प बसून तीसुद्धा त्याच्या ओठांचं रसपान करायला लागली.